सुभाषनगर निफाड येथे भाऊ बंदुकीतून महिलेत जबर मारहाण, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। निफाड तालुक्यातील सुभाषनगर येथे भाऊ बंदुकीच्या वादातून एक महिला गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना 6 जून रोजी घडली आहे। संगीता राजेंद्र बिबे वर्ष 40 यांना त्यांच्या पती व मुलांसमवेत किरकोळ वादाच्या पार्श्वभूमीवर मारहाण करण्यात आली आहे। संगीता बिबे, त्यांचे पती राजेंद्र बिबे आणि मुलगा शिवराज हे शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात। किरकोळ वादावरून वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने राकेश बिबे व त्यांच्या कुटुंबातील 3 सदस्यांनी संगीता बिबे यांना हातावर जबर मारहाण केली आहे। या मारहाणीत संगीता बिबे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले। या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेचा तपास लासलगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। स्थानिकांमध्ये या घटनेमुळे खळबळ माजली आहे। राहणार सुभाषनगर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक, पोस्ट विंचूर, पोलीस स्टेशन लासलगाव। माझी पत्नी शेतात काम करीत असताना मुलांचा किरकोळ वाद झाला। त्या वादावर सगळ्या जमावाने मिरची, काठ्या, कुरडी सगळं घेऊन मारहाण केली। जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता। याची कारवाई जर नाही झाली तर आम्ही आंदोलन करू। बोला। संगीता राजेंद्र बिबे मला शेतात काम करताना मारहाण केली। नवरा आला मदतसाठी, तर नवऱ्याला पण मारलं त्यांनी। मुलं काठी, कुरडी, एक मुलगा आहे 12चा। मिरची सुद्धा फेकली, खूप मारलं, मी बेशुद्ध पडली। किरकोळ भांडणावरून मुलाचे वाद झाले ना। गोरख बिबे, गोरख विठ्ठल बिबे, पप्पू गोरख बिबे, विठ्ठल बाबूजी बिबे, परत नवनाथ विठ्ठल बिबे, बापू विठ्ठल बिबे, बापू ज्योती बापू बिबे, प्रतिभा बापू बिबे। त्याच्या मुलग्याचं नाव काय? संगीता कार्तिक नवनाथ बिबे। किती लोक होते? 7 लोक होते। मारहाण करणार। आम्हाला त्यांना कारवाई नाही झाली तर आम्ही आंदोलन करू, नाही तर काय आत्महत्या तरी करू। त्यांच्यावर जर नाही कारवाई झाली तर आमच्यावर जर पोलीस नाही। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।